कोकणकडा 1.2 किलोमीटर्स. आता आम्ही चाललोय कोकणकड्याकडे. मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण पुणे ते पाचणीपर्यंतचा पूर्ण प्रवास पाहिला. आता ह्या पुढच्या भागामध्ये आपण पूर्ण किल्ला आणि त्याचा इतिहास ह्या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत. त्यामुळे आपला दुसरा भाग पूर्णपणे नक्की बघा. बऱ्याच दिवसाची माझी इच्छा होती हरिश्चंद्रगड काही करून फिरून यायचं, ट्रेक करायचाच. फायनली आज सक्सेसफुल झालाय आणि मी आलोय हरिश्चंद्र किल्ल्यावरती. इतकं भारी वाटतंय मित्रांनो, तुम्हाला सांगतो. सकाळचं वातावरण आहे, मस्त थंड हवा चालू आहे आणि मी चाललोय कोकणकड्याकडे माझ्यासोबत माझे हे दोन मित्र किरण आणि राहुल. राम राम काका. आलो तिकडनं आलो. हरिश्चंद्रगडाच्या पश्चिमेला असणारा हा 3000 फूट खाली कोसळणारा उंच कोकणकडा. या कोकणकड्याच्या मध्यभागी जवळजवळ 75 फुटांचा अंतर्वक्र आहे. फायनली मित्रांनो पोचलेलो आहे कोकणकड्यावरती आणि हे तुम्ही मागं बघत असाल हा पूर्ण कोकणकड्याचा व्ह्यू आहे. मी आता व्हिडिओ वगैरे करतो इथे थोडंफार आणि व्हिडिओ टाकेलच मी. तर फायनली पोचलोय. तिथे येऊन एकदम मन प्रसन्न झालं, एकदम भारी वाटतंय. हरिश्चंद्रगडाचा नयनरम्य देखावा आणि कोकणकडा. ह्या कोकणकड्यापासून कल्याणपर्यंतचा प्रदेश पूर्णपणे दिसतो, परंतु स्वच्छ हवा असली तरच हा परिसर आपल्याला पूर्णपणे निहाळता येतो. कडा समोरून पाहिला तर नागाच्या फणीप्रमाणे दिसतो. कोकणकड्यावरची सुंदर हवा आणि इथला परिसर बघून मन आनंदित झालं आणि पुढे निघालो. थंडी खूप होती म्हणून चहाचा आस्वाद घेत गप्पा मारल्या. श्वानप्रेमी असल्यामुळे कुत्र्याला बिस्किट दिलं, परंतु थंडी खूप असल्यामुळे कुत्र्याला बिस्किट देखील चाखता येत नव्हतं. हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेकडून होणारा हा सूर्योदय. हा सूर्योदय बघण्यासाठी दुरून दुरून लोक येतात, परंतु आम्हाला फोटो आणि व्हिडिओ काढायला खूप वेळ झाला असल्याने आम्ही कोकणकड्यावरूनच सूर्योदयाचा आनंद घेतला. कोकणकड्यावरती बराच वेळ घालवला आम्ही, फोटो वगैरे काढलेत आणि आता चाललेलो आहे आम्ही तारामती शिखर बघण्यासाठी. तारामती शिखर हे हरिश्चंद्रगडावरील तसेच पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. 4750 फूट उंचीचं हे शिखर आणि या शिखरावरून दिसणारं जंगल खूप चांगल्या प्रकारे निहाळता येते. ही मित्रांनो ही जी झाडं आहेत ना, ही जी छोटी छोटी झाडं तुम्ही बघताय, ही कारवींची झाडं आहे. म्हणजे आपल्या घरात म्हणजे जुन्या घरामध्ये ना म्हणजे पूड वगैरे बनवायला आहे ना, कारवींचा वापर केला जायचा. ही ती कारवी. कोकणकड्याकडनं लेफ्ट साईडच्या दिशेने तुम्ही वरती आलात तर तुम्हाला अशी बाण लावलेले दिसतील, दगडावरती कोरलेले. या बाणाच्या दिशेने सरळ 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 एकदम वरती गेलात ना, मग तुम्हाला तारामती शिखर लागतंय. आता आपल्याला तिथं पोहोचायचंय. आता आम्ही जिथं होतो तिथून मग ह्या रस्त्याने इकडनं असं सरळ आलो इथपर्यंत आणि मग इथून
ह्या झाडीतून ह्या भगव्या झेंड्यापाशी येऊन पोहोचलोय. आता इथून सरळ वरती तारामती पीक जिथं आहे तिथं आपल्याला पोहोचायचंय. परत एक कातळ, हा पण क्रॉस करून जायचा आपल्याला. आता शिड्या जोरून परत वरती चढायचंय. आणि खूप चांगलं केलंय बरं का ह्या शिड्या वगैरे लावून. शिड्या नसत्या तर जायला खूप अवघड असतं. पहिला बॅच, दुसरा बॅच, तिसरा बॅच आणि हा चौथा बॅच. खतरनाक. क्या म्हणते, महाराष्ट्र में हिवन चाहिए, आ जाओ दिखा दूंगा. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. आपला चौथा पॅच पूर्ण झालाय, जो की हा. परंतु थांबलेलं नाही अजूनही आपल्याला इथं पोहोचायचंय, जो भगवा झेंडा आहे तिथं. चलो. हिवाळ्यात एवढं भारी वातावरण आहे, तर पावसाळ्यात हे वातावरण कसं असेल, अविस्मरणीय. आपण जवळपास पोहोचलोय. आता आपल्याला जायचं आहे. तारामती शिखराकडे पोचताना थोडा ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत होतं, त्यामुळे मध्ये मध्ये खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. फायनली तारामती शिखरावरती आज आपण पोचलेलो आहे. आणि एक सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आवडतं आज किरण, काय वाटतं तुला? क्लास का मजा आली? एकदम. मूर्ती आहे, आपण मस्त दर्शन घेऊ सकाळी. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा थेट संदर्भ राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला गेला आहे. या गडावरील लेण्यांमध्ये चांगदेवांनी तपश्चर्या केली होती असे इथले स्थानिक लोक सांगतात, आणि किल्ल्यावर त्याच्या खुणा देखील आहेत. मित्रांनो, फायनली आम्ही हरिश्चंद्र किल्ल्यावरचं तारामती सर्वोच्च जे शिखर आहे ते सर केलेलं आहे. आणि आता मागे जी कोरीव जी पिंड आहे ती पिंडाचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही. आणि आता आम्ही परत हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडे आता निघत आहोत. समोर दिसणारा हरिश्चंद्र किल्ल्याचा बालेकिल्ला आणि पिंपळजोगा डॅम. मित्रांनो, सकाळी आम्ही ह्या रस्त्याच्या मार्गे, पाचनईच्या मार्गे हरिश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहोचलो. त्यानंतर कोकण कड्याकडे निघालो. कोकण कडा पाहिल्यानंतर तारामती शिखर सर केल्यानंतर जेव्हा आपण परतीच्या मार्गाला निघतो तेव्हा पिंपळजोगा डॅम आपल्याला या दिशेला बघायला मिळते. तसेच खिरेश्वरचा मार्ग देखील याच रस्त्याने आहे. आता आपण खाली निघाल्यानंतर पोहोचणार आहोत आपल्या हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरामध्ये. आणि त्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. महाराष्ट्राच्या कोणत्याही किल्ल्यावर जा, सोनकीची फुलं आपल्याला सगळ्या किल्ल्यावरती बघायला मिळतात. सर्वत्र पसरलेली सोनकीची ही सुंदर सुंदर फुले. नूडल्स बनवण्याचा बेत आहे आमचा, त्यामुळे थोडंसं सरपण चालवलं आम्ही, लाकूड थोडक्यात. फायनली आता आम्ही खाली पोचलोय.
राहुल गेलाय पुढे, किरण आणि मी आत्ता मागे. काय आपल्या मंदिराच्या दिशेने. इथे हॉटेल्स वगैरे भरपूर आहेत. हॉटेलवर तुम्हाला काय लागेल ते इकडे सगळं भेटेल. जेवायचं वगैरे साहित्य खूप भेटेल. 3500 वर्षाहूनही प्राचीन असलेल्या, चहूबाजूंनी तुटलेल्या, रौद्रभीषण कडेकपारींचे संरक्षण असलेल्या या किल्ल्याचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला केदारेश्वराची गुफा आढळते. या गुफेमध्ये भगवान शंकराची पिंड ठेवण्यात आलेली आहे. चहूबाजूने वेढलेल्या या पिंडीला 4 खांब आहेत. त्यातले 3 खांब हे तुटलेले आहेत आणि 4थ्या खांबाविषयी अनेक दंतकथा उपलब्ध आहेत. लोक असं म्हणतात की 4था खांब ज्या वेळेस तुटेल त्यावेळेस या पृथ्वीचा नाश होईल. या गुफेमध्ये पाण्यामध्ये उतरून फोटो काढण्याचा मोह मला आवरला नाही, म्हणून मी पाण्यामध्ये गेलो आणि फोटो पण काढले. मित्रांनो, ह्या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं म्हटलं तर आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला व त्यानंतर 1747 ते 1748 मध्ये हा किल्ला मोगलांकडून मराठ्यांनी घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. त्यानंतर किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार हे रामजी भांगरे होते. त्यानंतर इंग्रजांनी 1818 मध्ये हा किल्ला जिंकला. भगवान महादेवाचं आणि पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर मी पुढे निघालो. ह्या मंदिराच्या भोवती अनेक छोट्या छोट्या गुंफा आढळतात. काही गुंफांमध्ये आपल्याला पाणी आढळते तर काही गुंफांमध्ये अनेक देवदेवतांची मूर्ती ठेवली गेलेली आहे. तर मित्रांनो, फायनली आपलं हरिश्चंद्रेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि हे जर मंदिर पाहिलं तर पूर्ण कातळामध्ये कोरलेलं आहे. तुम्हाला इकडे दिसत असेल अनेक विविध देवी देवतांची मूर्त्या वगैरे ह्या मंदिराच्या अवतीभोवती कोरलेल्या आहेत. थोडक्यात मंदिराच्या भिंतीवर दगडामध्ये कोरलेल्या मानवी देवदेवतांच्या मूर्त्या आढळतात. यातील काही मूर्त्यांचे अवशेष तुटले गेलेले आहेत. ह्या मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला हनुमानाची मूर्ती आढळते. मंदिराच्या समोरच असलेलं हे पुष्करणी तलाव. ह्या तलावांच्या कोनाड्यामध्ये पूर्वी मूर्त्या होत्या, परंतु आत्ता ह्या मूर्त्या दिसत नाहीत. सकाळपासून काही खाल्ले नसल्यामुळे आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही मंदिराच्या समोर असलेल्या एका झाडाखाली नूडल्स बनवण्याचा विचार केला आणि जेवण बनवायला चालू केलं. झाली आहे मॅगी आमची पूर्ण. आता जेवायला बसतो. रानावनामध्ये जेवण बनवून खाणं
हा माझा सगळ्यात आवडतीचा छंद आणि हा छंद मी आज हरिश्चंद्र किल्ल्यावरती मनापासून जोपासला. जेवण झालं, किल्ला फिरून झाला. आता एक 10-15 मिनटं बसतो निवांत आणि मग घरी निघतो. रात्री आपण इथूनच आलो होतो आणि आता त्याच वाटेवर ना रिटर्न घरी. खरं तर मित्रांनो, निसर्ग हा सगळ्यांचा विचार करतो. भल्या मोठ्या डोंगराच्या मध्ये देखील आपल्याला हे थंड पाण्याचं कुंड मिळतं. हे पाणी जंगलातील जनावरांना पिण्यासाठी आहे, म्हणून हे पाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला वापरता येईल. रात्री ह्याच मार्गाने आपण किल्ल्यावरती पोचलो होतो आणि सकाळी येताना हा निसर्ग सौंदर्याचा नमुना पाहून मला खूप आनंद झाला. गावाकडची माणसं साधीभोळी म्हणतात ना, लिंबू पाणी पिण्यासाठी एका कातळाच्या खाली थांबलो आणि ह्या दादाने आम्हाला मस्त लिंबू पाणी करून दिलं आणि पूर्ण थकवा मिटून टाकला. खरंच खूप आनंद झाला हे लिंबू पाणी पिऊन. फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहे खाली. म्हणजेच आपल्या पाचनई गावामध्ये. धन्यवाद. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपला हा व्लॉग या ठिकाणी संपला आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा मित्रांनो, नव्याने भेटूया एका भन्नाट नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.